आणि मुलीकडली माणसं तुम्ही सुद्धा जिमनीवर राहा. फार महत्त्वाचं वाक्य आहे. मुलगा पाहत असताना फक्त मुलाची संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता मुलाचा बंगला बघू नका, तर मुलगा चांगला बघा. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठ्याच्याच घरात पुरीलाच हे डोक्यातनं काढून टाका. काय झालं पुण्याचं प्रकरण, त्या वैष्णवी ताईचं नुसता बंगला बघून संपत्ती बघून दिलं. फॉर्च्युनर गाडी पाहिजे, 51 तोळे सोने दिलं. अरे गोरगरिबाच्या घरात जर दिले असते तर ती आज मुलगी जिवंत तरी असती ना. ही मोठी तेवढी खोटी असतात लय. मोठ्याच्या घरात पुरीलाच हे डोक्यातनं काढून टाका. त्याच्यामुळं हेच पाहिजे तेच पाहिजे, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे. आणि आमच्या सगळ्या अपेक्षा आहेत. सगळ्या अपेक्षा तुमच्या कसं काय पूर्ण होतील? आणि परत ह्यांची आट काय, आमची मुलगी रानात येणार आणि जमीन रानात पाहिजे, म्हणजे रान पाहिजे, रानात पोरगी येणार नाही. मग रान काय काय पाहिजे काय? काय अपेक्षा मूर्खावणी काही अपेक्षा धरल्यात. फार अवघड परिस्थिती झाली मायबाप. मुलगी शेतकऱ्याच्या घरात. आणि एक वाक्य सांगतो, 100 एकर जमिनी मुलाला लग्न जमितानी ती जर पेताड निघालं तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमितानी 1 एकर जमिनी मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय करतं बार मुलांना मुली द्या. मग ते शेतकऱ्याचा असू द्या, गरीबाचा असू द्या, कष्टकऱ्याचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, सर्वसामान्य घरात त्याच्याकडे आज नसल पण उद्या तो आयुष्यामध्ये मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. संस्कार बघा, धर्म बघा, चांगल्या विचाराची माणसं बघा, जवळची माणसं. ही दिलंय सोडून नुसता मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचा असला लोकांच्या डोक्यात काय फॅड घुसले तीच कळना. अरे कित्येक जणांचे संस्कार उद्ध्वस्त झाले. रोज पाहतो ना आपण.